दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पिंपरी चिंचवडच्या इरफान शेखचा मृत्यू झालाय। इरफानची बकरी ईद शेवटची ठरली आणि इरफानच्या पश्चात त्याचे आई वडील भाऊ आणि असं कुटुंब आहे। अहमदाबाद इथं झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील इरफान शेख या 22 वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। इरफान शेख हा आपल्या कुटुंबासोबत पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरामध्ये वास्तव्यास होता। इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कॅबिन क्रू म्हणून कार्यरत होता। मात्र कालच त्याचा एअर इंडियाच्या विमाना अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। काल दुपारी फ्लाइट क्रॅशची जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओज वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहित नव्हतं। पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा की आज ह्या फ्लाईटमध्ये चाललोय। त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचा आईला। त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे। त्यांचा फोन आला, तसा मग आम्ही इथं आलो तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये। मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं, 0 सर्वायवल असे न्यूजमध्ये येत होतं। तर आम्हाला काल दुपारी कळालं की असं झालंय। काल दिनांक 12 रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या संबंधात इरफान समीर शेख राहणार वय 22 वर्षे, राहणार महेश नगर, हा संत तुकाराम नगर पोलीस ठाणे हद्दीत राहणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरातील मंडळींची भेट घेतली आणि घटनेबाबत विचारपूस केलेली आहे। आई वडिलांशी काय बोलणं झालं? मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे आई वडील अहमदाबाद येथे गेले असल्याचे सांगण्यात आलेलं आहे। अंदाजे इरफानची बॉडी इथपर्यंत यायला किती वेळ लागू शकतो? निश्चित सांगता येणार नाही। अहमदाबाद येथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बॉडी पुढील कार्यवाहीसाठी मिळण्यात येईल असं कळवण्यात आलेलं आहे।